Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भाजपातर्फे शेतकऱ्यांवरील अन्याय आणि उत्तर कर्नाटकातील प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी येत्या मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौध येथे घेराव आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी आमदार संजय पाटील यांनी दिली. बेळगावातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हिवाळी अधिवेशन दरवर्षी जनतेच्या प्रश्नांवर उपाय शोधण्याऐवजी शासन पदाधिकाऱ्यांच्या मौजमजेची सहल होत असल्याची टीका केली. पाटील यांनी सांगितले की उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सतत प्रयत्नशील असून शेतकरी विविध समस्यांवर आंदोलन करत असताना सरकारने त्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करणं आवश्यक आहे. भाजप आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने मंगळवारी सकाळी 10 वाजता BS येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज्याध्यक्ष विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यात येणार आहे. उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहनही पाटील यांनी केले. पत्रकार परिषदेस भाजप नेते व माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, MB जिर्ली, विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा सुळगा येथील देशपांडे गल्लीमध्ये आज सकाळी सुमारे 10 वाजता मनोहर पाटील यांच्या घरात लागलेल्या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले. भाडेकरू संजय बबन जाधव यांच्या घरातील फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग झपाट्याने पसरू लागल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ बचाव पथकाशी संपर्क साधला आणि पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाईप व मोटारच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. धूर भरलेल्या घरामध्ये गॅस सिलेंडर असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र पथक प्रमुख बसवराज हिरेमठ यांनी जीवाची पर्वा न करता घरामध्ये प्रवेश करत सिलेंडर सुरक्षित बाहेर काढत मोठा अनर्थ टाळला. त्यांच्या तत्परतेमुळे पसरत चाललेली आग मोठ्या प्रमाणावर रोखणं शक्य झाले. दरम्यान काही वेळातच बेळगाव अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन उर्वरित आग पूर्णतः विझवली. या घटनेमध्ये सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेले भाडेकरू संजय जाधव यांचे सर्व घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे. बेळगाव शहरातील शेट्टी गल्ली येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीमध्ये 4 दुचाकी पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली. स्क्रॅपच्या अड्ड्याजवळ पार्क करून ठेवलेल्या या दुचाकींना काही क्षणातच आग लागली आणि त्या भस्मसात झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार स्क्रॅपच्या अड्ड्यामध्ये दुरुस्तीकरिता 4 दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. याच अड्ड्यातील फ्रीजच्या वायरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं जवळ ठेवलेल्या स्पंज साहित्याने पेट घेतला व आग झपाट्याने पसरली. काही क्षणातच ही आग दुचाक्यांपर्यंत पोहोचली आणि सर्वच वाहनांनी पेट घेतला. स्थानिक रहिवासी आणि कामगारांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेतली व संयुक्त प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं. मात्र दरम्यान सर्व 4ही दुचाकी पूर्णतः जळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून अग्निशामक दलाने आग वेळेवर विझवल्याने मोठा अनर्थ टळला. महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा भागात प्रवेश नाकारला जात असताना कर्नाटक मंत्र्यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा इशारा कोल्हापूर शिवसेनेने दिलाय. शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी शिवसेना नेते विजय देवणे यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळाव्यासाठी त्वरित परवानगी दिली पाहिजे, अन्यथा कर्नाटकाचे मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरण्यास मनाई केली जाईल.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील तणाव वाढण्याची शक्यता असून दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या अधिवेशनादरम्यान कर्नाटकाचे मंत्री महाराष्ट्रात येत असतात, आम्ही त्यांना येथे फिरू देणार नाही. या इशाऱ्यामुळे सीमा भागातील राजकीय वातावरण अधिक संवेदनशील बनलं आहे. त्यांनी प्रशासनाकडे योग्य ती खबरदारी घेण्याचंही आवाहन केलं. कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. समितीने या मेळाव्यासाठी प्रशासनाकडे अधिकृत परवानगी अर्ज देखील सादर केला आहे. बुधवारी खडेबाजार एसीपी कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी यांनी समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी उपस्थित नेत्यांना 8 डिसेंबर रोजी तुम्ही नेमकं काय करणार आहात असा प्रश्न विचारला. यावेळी समिती नेत्यांनी मेळावा आयोजित करणार असल्याचे सांगितले आणि परवानगी दिलीत किंवा न दिलीत तरी मेळावा हा होणारच अशी स्पष्ट भूमिका मांडली. या चर्चेमध्ये प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर केणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, ॲडव्होकेट MG पाटील, अंकुश केसरकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा H तसेच पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी हेही चर्चेत उपस्थित होते. सौंदत्तीतील यल्लम्मा देवीच्या कंकण मंगळसूत्र विधीनिमित्त आयोजित गुरुवारी महायज्ञ सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उद ग आई उद च्या गजरामध्ये व भंडाऱ्याच्या उधळणीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो लाखो भाविकांनी हजेरी लावून देवीचं दर्शन घेतलं. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी उत्सव मूर्तीसह भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मौनेश्वर मंदिरापर्यंत नेल्यानंतर जयघोषात कंकण मंगळसूत्र विसर्जन विधी संपन्न झाला. यल्लम्मा देवीच्या माहेरघर हरळकट्टी येथून भाविकांनी हिरवी साडी, चोळी व इतर पूजा साहित्य अर्पण करून पारंपरिक कंकण मंगळसूत्र विधी पूर्ण करण्यात आला. ढोल ताशांच्या निनादात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गुरुवारी सकाळच्या कार्यक्रमाला मंदिर विकास प्राधिकरणाचे कार्यदर्शी अशोक दुडगुंटी, सौंदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गन्नावर, उपकार्यदर्शी नागरत्ना चोळीन, CPI सुरेश B अल्लमप्रभू प्रभूंवर तसेच अर्चक यडुरय्या उपस्थित होते. यल्लम्मा मंदिरात होम हवन विधीपूर्वक पार पडून सोहळ्याचा समारोप झाला. बेळगाव आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने होणारी श्रीकृष्ण रथयात्रा यंदा 24 आणि 25 जानेवारी रोजी बेळगाव नगरीत संपन्न होणार आहे अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी दिली. बेळगावकरांचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रथयात्रेचे यंदाचे 28वे वर्ष असून देशभरातून हजारो भाविक यात सहभागी होतात. इस्कॉन बेळगावच्या वतीने यंदासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, जी 2 दिवस चालणारी रथयात्रा सुरळीत पार पडावी यासाठी प्रयत्नशील आहे. रथयात्रा 24 जानेवारीला पारंपरिक सोहळ्यासह सुरू होईल, तर 25 जानेवारीला मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या शामियान्यात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमात इस्कॉन चळवळीतील अनेक ज्येष्ठ संन्यासी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रथयात्रा दरम्यान शहरभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. आयोजकांनी नागरिक व भाविकांनी योग्य वेळेत उपस्थित राहून रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. साताऱ्यात 1 ते 4 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगावचे ज्येष्ठ कवी प्राध्यापक महादेव खोत या प्रतिष्ठित कविकट्ट्यासाठी निवडले गेले आहेत. ही निवड बेळगावसाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे. प्राध्यापक खोत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी काव्यविश्वात सक्रिय असून त्यांच्या सामाजिक जाणीवेच्या कविता रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. निवडीमुळे बेळगावच्या साहित्य क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून अनेक साहित्यिक, विद्यार्थी आणि चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. प्राध्यापक खोत यांनी या निवडीबद्दल साहित्य संमेलन समितीचे आभार मानले आणि सांगितले की हे एक मोठे व्यासपीठ असून मी बेळगावचा प्रतिनिधी म्हणून मराठी काव्यविश्वात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करीन. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक साहित्यिक व कवी समुदायामध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
कर्नाटक राज्य पोलीस खात्यातील कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल दर्जाच्या पोलिसांची जुनी कॅप बदलून नवीन पी कॅप लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या हस्ते 28 ऑक्टोबर रोजी बेंगळूर येथे या नवीन टोपीचे अनावरण करण्यात आले. मात्र बेळगाव पोलिसांना अद्याप ही नवीन टोपी मिळालेली नाही आणि स्थानिक पोलीस जुनी टोपी वापरत आहेत. नवीन टोपीचे अनावरण होऊन महिना उलटला असला तरी टोपी उपलब्ध नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबलना गेल्या अनेक वर्षांपासून एकाच प्रकारची टोपी वापरावी लागत होती. त्यामुळे गृह खात्याकडून अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांना देखील नवीन टोपी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सल्ला मसलत करून शेवटी निळ्या रंगाची आणि हलक्या वजनाची पी कॅप कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबलना देण्याचा निर्णय झाला. अद्याप बेळगाव पोलिसांपर्यंत टोपी पोहोचत नसल्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेमध्ये अपेक्षित बदल उशिरा होणार आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने आयोजित लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धा 2025चा बक्षीस वितरण समारंभ उद्या शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी शहापूर आचार्य गल्ली येथील श्रीराम मंदिर येथे सायंकाळी 4 वाजता पार पडणार आहे. संस्थेच्या स्थापनेपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड किल्ल्यांचे महत्त्व आणि वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रापुरती मर्यादित असलेल्या या स्पर्धेला बेळगाव विभाग, शहापूर, वडगाव, अनगोळ आणि टिळकवाडी या भागातून बालचमू आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध किल्ल्यांचे आकर्षक मॉडेल्स, इतिहासाचे सादरीकरण आणि सर्जनशील मांडणीमुळे शहरात पुन्हा एकदा शिवमय वातावरण निर्माण झालं होतं. या स्पर्धेमध्ये किल्ल्यांचा इतिहास, वास्तुकला तसेच त्यांच्या वैभवाचे सखोल विश्लेषण करून सादरीकरण करणाऱ्या युवक, युवती आणि विविध युवक मंडळांचे विशेष कौतुक लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात येत आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. शहरातील महाद्वार रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलाय. यामुळे त्रस्त रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महाद्वार रोड सेकंड क्रॉस येथील डॉक्टर प्राजक्ता काकडे यांनी सांगितले की गेल्या वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांचा एक कळप सतत त्रास देत आहे आणि परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. रहिवाशांच्या मते या कुत्र्यांकडून वाहनांच्या सीट कव्हरची फाडाफाड आणि नुकसानीच्या घटनाही वारंवार घडत आहेत. नुकत्याच उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 कुत्रे एका कारचे कव्हर फाडताना दिसून आले. तसेच हे कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांचा पाठलाग करणे, रात्री उशिरापर्यंत भुंकणे आणि वाहतूक अडवणे यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या डॉक्टर काकडे यांनी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी अशी मागणी केली आहे. सतत वाढत चाललेल्या या समस्येमुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. जैन युवक मंडळ ट्रस्ट बेळगावच्या वतीने श्री भगवान महावीर सिद्धायतन यांच्या नव्याने बांधलेल्या सिद्धायतन वसतिगृह इमारतीच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता महावीर नगर, बंबर्गे, भूतरामनहट्टी, बेळगाव येथे पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर डी. वीरेंद्र हेगडे, धर्माधिकारी, श्री क्षेत्र धर्मस्थळ, मंजुनाथेश्वर विद्यापीठाचे कुलपती, समाजसेवक, SDM सोसायटीचे अध्यक्ष आणि संसद सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय अतिथी म्हणून श्री LD शाह आणि श्री शशांक L शाह मुंबई यांच्यासह परमहितचिंतक आणि जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समारंभासाठी विविध भागातून बस सुविधा महावीर भवन, शेरीगल्ली, पिंपळकट्टा दुपारी 2 वाजता, बस्तवाड, हलगा, अलारवाड दुपारी 2 वाजता, मच्छे, मजगाव, अनगोळ येथून दुपारी 2 वाजता करण्यात आली आहे. आयोजकांनी सर्व जैन समाज बांधव, समाजसेवक आणि हितचिंतकांना या ऐतिहासिक समारंभात सहभागी होऊन उद्घाटनाचे साक्षीदार बनण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9663463645 किंवा 9110292365 आणि 8904698108 वर साधता येईल. येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक काल गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी श्री बाल शिवाजी वाचनालय येळ्ळूर येथे समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर समाजसेवक व पर्यावरणप्रेमी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून बेळगावात 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्यास समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला. सीमा प्रश्नासाठी येळ्ळूर गावाने दिलेला त्याग व योगदान अमूल्य असल्याचे मत अध्यक्ष घाडी यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी मराठीवरील अन्यायाविरुद्ध युवकांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले. बैठकीत शांताराम कुगजी आणि रामदास धुळजी यांनीही आपले विचार मांडले. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेंडसे, ग्रामपंचायत सदस्या शालन पाटील, मनीषा घाडी, मनोहर पाटील, परशुराम घाडी, मनोहर सी पाटील, मधु पाटील, लक्ष्मण छत्रांनावर, शुभम जाधव, सिद्धार्थ पाटील यांच्यासह अनेक समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळी दरम्यान रामनगर बेळगाव मार्गावरील होंडा शोरूममधून चोरीस गेलेल्या 2 नवीन ॲक्टिव्हांपैकी एक अखेर शोरूम मालकाच्या सततच्या शोधामुळे बेळगावातील केएलई हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये सापडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरी झालेली दुचाकी गणेबैल टोल नाका ओलांडून बेळगावच्या दिशेने गेल्याचे दिसत होते आणि त्यानुसार रामनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. अनेक दिवसांनंतर शोरूम मालक अमित देसाई आणि त्यांचे नातलग सागर देसाई यांनी स्वतः शोध मोहीम राबवून एक दुचाकी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये शोधून काढली. दुचाकी ताब्यात घेत असताना तेथे संशयित चोरटा दिसला आणि स्थानिकांनी त्याला पकडताच त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पुढील चौकशीत शेवटी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात त्याने दुसरी ॲक्टिवा आपल्या घरी असल्याचे सांगितले आणि या चोरीत खादरवाडी व गुंजी येथील आणखी 2 साथीदार सहभागी असल्याचे सांगितले. तपासात हेही समोर आले आहे की 3 जण बेळगावातून रात्री 10 वाजता निघाले, मध्यरात्री शोरूम फोडली आणि पहाटे 3 वाजता त्यांनी दोन्ही दुचाक्या घेऊन पुन्हा बेळगावात परतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. कर्नाटकातून गोव्याकडे गोमांस तस्करीवर बंदी असतानाही गुरुवारी चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात गोमांस वाहतूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामनगर पोलिसांनी अनमोड मार्गे गोव्याच्या दिशेने नेण्यात आलेली 416 किलो गोमांस आणि इनोव्हा कार क्रमांक GA08A5193 ही कार जप्त केली. यापूर्वी पिकअप किंवा पॅक बंद वाहनांमधून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गोमांस नेले जात असे. मात्र तपासणी वाढल्यामुळे आता महागड्या कार्समध्ये दिवसाढवळ्या तस्करीचे प्रकार वाढलेत. गुरुवारी मोलम परिसरामध्ये श्रीराम सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने गाडी वेगाने धार बांदोडा दिशेने घेतल्यानंतर यू टर्न घेऊन अनमोडकडे पलायन केले. चालकाने इनोव्हा रस्त्याच्या कडेला थांबून पळ काढल्याने पोलिसांनी वाहन ताब्यात घेत टोईंग करून रामनगर पोलीस स्थानकात आणले. जप्त केलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे 1,45,600 रुपये इतकी असून इनोव्हा कारची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे. पोलिसांनी पंचनामा करून कारचे दरवाजे तोडून गोमांस बाहेर काढले असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावातील सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चोरट्यांनी एक दुचाकी चोरी केली होती. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून या प्रकरणी कंगराळी केएच येथील सतीश मुदकेकर यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. मात्र तक्रार दाखल होऊन 15 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप मुदकेकर यांनी केलाय. चोरीला गेलेली दुचाकी क्रमांक KA22Y6732 असून अद्याप चोराचा कोणताही मागोवा लागलेला नाही. या घटनेनंतर नागरिकांकडून पोलिसांनी अशा प्रकारच्या अपराधांमध्ये तात्काळ आणि प्रभावी कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे. जानेवारी महिन्यात आयोजित होणाऱ्या 12व्या सतीश शुगर्स क्लासिक 2026 किताबासाठीच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय
शरीर सौष्ठव स्पर्धेचा पोस्टर अनावरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यमकणमर्डी तालुका जिल्हा बेळगाव येथे गेल्या शनिवारी 12व्या सतीश प्रतिभा पुरस्कार यमकणमर्डी 2025च्या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पोस्टरचे अनावरण केले. याप्रसंगी पंच अजित सिद्धनावर, एम गंगाधर, सुनील पवार यांच्यासह कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 12वी मिस्टर सतीश शुगर्स क्लासिक 2026 शरीर सौष्ठव स्पर्धा 19 जानेवारी 2026 रोजी वाल्मिकी मैदान गोकाक येथे पार पडणार आहे. स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मुंबईच्या आश्रयाखाली कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स, बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि गोकाक तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे. निपाणी शहरात मागील आठवडाभरात अनेक चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अष्टविनायक नगर, शिवाजीनगर आणि पंतनगरमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केल्यानंतर आता बस स्थानक परिसरातील हेरवाडे कॉम्प्लेक्समध्ये संजय लाखे यांच्या मालकीच्या स्क्रॅप दुकानाचे शटर तोडून 4 लाख रुपयेपेक्षा जास्त मूल्याचा माल चोरीला गेला. घटना बुधवारी रात्री 8च्या सुमारास दुकान बंद करून मालक घरी गेल्यानंतर मध्यरात्री 2च्या सुमारास घडली. तांब्याची तार, स्टील आणि इतर भंगाराचे साहित्य चोरीला गेले असून ही चोरी गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संजय लाखे यांनी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून पोलीस तपास सुरू आहे. सीसीटीव्ही तपासात दुकानात जवळील हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांसह 4 चोरटे कैद झालेत. निपाणीचे सीपीआय BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वर चौक पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार व हवालदार राजू दिवटे यांच्यासह अन्य पोलीस घटनास्थळी आणि महामार्गावरील सीसीटीव्ही तपासून अधिक तपास करत आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी 106 आणि सीमा प्रश्नाच्या लढ्यामध्ये 85 जणांनी हौतात्म्य पत्करलं असून गेली 69 वर्षे सीमा प्रश्न प्रलंबितच आहे. कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर सांस्कृतिक व भाषिक दडपशाही सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री व लोकप्रतिनिधींना कर्नाटकात प्रवेशबंदी केल्याच्या कथित असंविधानिक कारवाईला उत्तर म्हणून कर्नाटकच्या मंत्र्यांनाही महाराष्ट्रात प्रवेशबंदी करावी अशी मागणी युवा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश खोंद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. सीमाप्रश्नी दाखल केलेल्या 2004 मधील न्यायालयीन याचिकेची सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. दरम्यान 8 डिसेंबर 2025 पासून बेळगाव येथे सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमावासियांचा मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या मेळाव्यासाठी परवानगी द्यावी आणि मराठी भाषिकांना भावना व्यक्त करण्यास आडकाठी करू नये अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले असून यावेळी अनेक युवा सैनिक उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.